नमस्कार भक्तांनो, आज आपण ऐकणार आहोत देहूनगरीच्या पवित्र भूमीत जन्मलेल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची एक दीर्घ हृदयाला भिडणारी कथा। तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथासागर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग इंद्रायणी नदीच्या काठी असलेल्या देहू गावात भोलोबा आंबिले आणि कनकाई या विठ्ठल भक्त दाम्पत्याच्या घरी 1608 साली तुकारामांचा जन्म झाला। घराण्यात भक्तींची परंपरा होती, म्हणून लहान तुका खेळण्यात कमी आणि विठ्ठल विठ्ठल म्हणण्यात जास्त रमायचा। नदीकाठी बसून तो पाण्याच्या लाटांकडे पाहत नामस्मरण करत असे। पण संतांचे आयुष्य कधीच सोपे नसते। लहान वयातच आई वडिलांचे छत्र हरपले, दुष्काळाने गाव होरपळले, व्यापार बुडाला, घरची परिस्थिती बिकट झाली। पहिली पत्नी रुक्मिणीबाई आणि लेकरू उपासमारीने गेले। दुःखाचा डोंगर कोसळला, तरीही तुकाराम महाराजांच्या ओठांवरून विठ्ठल नाम कमी झाले नाही। दुसरी पत्नी जिजाई संसार सांभाळत होती, पण तुकारामांचे मन अधिकाधिक परमेश्वराकडे झुकत गेले। लोकांनी त्यांना वेडा म्हटले, अपमान केला, तरी ते शांतपणे म्हणायचे, जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले। त्यांनी हजारो अभंग रचले, साध्या गोड लोकभाषेत। प्रत्येक अभंग म्हणजे जणू भक्तीचा मोती। काही विद्वानांना हे पटले नाही, त्यांनी त्यांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवायला लावल्या। तुकारामांनी नम्रपणे सर्व हस्तलिखिते नदीत सोडली आणि देवावर विश्वास ठेवून ते म्हणाले, देवा, जर हे तुझे शब्द असतील तर तूच राख। आणि चमत्कार असा झाला की ते 13 दिवसांनी ती गाथा पाण्यावर तरंगत परत आली, अक्षरही न पुसतात। गावकरी थक्क झाले। तुकाराम महाराज दरवर्षी दिंडीसह पंढरपूरला जात। टाळ मृदुंगाच्या नादात ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत विठ्ठलाशी जणू सखा म्हणून बोलत। त्यांच्या कीर्तनात इतकी ताकद होती की कठोर मनही विरघळून जाई। आणि मग आला तो पवित्र दिवस, फाल्गुन द्वितीया। तुकाराम बीज देहूजवळील गोपाळपूर येथे नांदुरकीच्या झाडाखाली ते कीर्तन करत उभे होते। वातावरणात विलक्षण शांतता होती, आकाशात तेज पसरले। लोकांच्या डोळ्यासमोर दैवी प्रकाश उतरला, गरुडावर बसलेला दैवी दूत खाली उतरला। तुकाराम महाराजांनी शांत स्मितहास्य करत म्हटले, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा रामराम घ्यावा। आणि त्या नांदुरकीच्या झाडाखाली उभे राहून सर्वांच्या साक्षीने ते देहासकट वैकुंठाला गेले। हा प्रसंग इतका दिव्य होता की लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले। आजही देहूतील गोपाळपूर येथे ते वैकुंठ गमनस्थान आणि नांदुरकीचे झाड भक्तिभावाने दर्शनीय आहे। आणि त्या ठिकाणी उभे राहिले की जणू अजूनही कीर्तनाचा नाद, टाळ्यांचा आवाज आणि पांडुरंग पांडुरंगचा गजर कानात घुमतो। तुकाराम महाराजांच्या जीवनातून आपल्याला शिकवण मिळते की दुःख, अपमान, संकट काहीही आले तरी श्रद्धा, दया आणि नामस्मरण कधीही सोडू नये, कारण खरी संपत्ती ही भक्तीच असते। अशी ही संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची जन्मापासून वैकुंठ गमनस्थानापर्यंतची अखंड दिव्य आणि प्रेरणादायी कथा, जी ऐकताना आजही मन विठ्ठल नामात तल्लीन होते आणि आपसूक ओठांवरती येते। तरी कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथासागर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।